औद्योगिक वसाहतीची सविस्तर माहिती असलेल्या चोरट्यांनी अनेक कारखान्यांमध्ये डल्ला मारला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं किणी गावाजवळ सापळा लावून रुकडीवाडीतील विजय गोसावी आणि राहुल गोसावी या दोघा चोरट्यांना अटक केली। स्काय टेक्नोव्हिजन आणि SV इंजिनिअरिंगमधील चोरीतील 25,36,000 रुपये किमतीचे वेगवेगळे जॉब या दोघांकडून जप्त करण्यात आले, तर दीप सेल्स, मेटेसिस लॅब आणि शिवम इंडस्ट्रीजमधील चोरीबाबतही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। औद्योगिक वसाहतीची पूर्ण माहिती असणाऱ्या चोरट्यांकडून अनेक कारखान्यांमध्ये चोऱ्या होऊ लागल्यात, त्यामुळे उद्योजक हैराण झाले होते। 5 आणि 6 जून रोजी अज्ञात चोरट्यांनी शिरोली औद्योगिक वसाहतीतील 4 ते 5 कारखान्यांमध्ये चोरी केली होती। दीप इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, मेटेसिस लॅब आणि शिवम इंडस्ट्रीजमधून 15,38,600 रुपये किमतीचं साहित्य चोरट्यांनी लंपास केलं होतं, तर विवेक ढेकळे यांच्या स्काय टेलिव्हिजन आणि SV इंजिनिअरिंगमधून चोरट्यांनी किमती कार्बाईट आणि टूल्स असं सुमारे 29 लाख रुपये किमतीचं साहित्य चोरलं होतं। शिरोली MIDC पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चोरट्यांचा शोध सुरू होता। दरम्यान अंमलदार सत्यजित तानुगडे आणि महेश कोरवी यांना चोरट्यांविषयी माहिती मिळाली, त्यानंतर त्या चोरट्यांचा माग काढणं सुरू झालं। आज हे चोरटे पुणे-बेंगलोर महामार्गावरील किणी इथं येणार असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला। त्यामध्ये रुकडीवाडीतील विजय गोसावी आणि राहुल गोसावी हे दोघे अलगद अडकले। पोलिसांनी त्यांच्याकडील 25,36,000 रुपये किमतीचे वेगवेगळे जॉब हस्तगत केले। त्यांनी कुठं चोरी केली आहे याबाबत पोलिसांकडून शोध सुरू आहे। ही कारवाई अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, प्रदीप पाटील, हिंदुराव केसरे, गजानन गुरव, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अमित सरजे, महेश आंबी, अमित मर्दाने यांनी केली।